तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे गावाला. फर्स्ट ऑफ ऑल आपण करू पॅकिंग. तर बघू शकता इकडे आहे आपली ड्रोनची बॅग, इकडे आहे ॲक्शन कॅमेऱ्याची बॅग, मोबाईल बॅग आणि मोबाईलचं चार्जर. आता आपण निघालेलो आहे गावाला जाण्यासाठी. तर मित्रांनो आपण आपल्या राईडची सुरुवात करणार आहोत स्प्लेंडर ह्या गाडीवरनं. तर आपण आता बॅग पॅक करून घेऊ आणि निघू पुढच्या वाटेने. बघू शकता हे आपण बॅग गेलेली आहे आणि अजून एक बॅग आहे तर आपला ड्रोन आहे तो बॅक साईडला आहे. ते तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपल्या पाठीवरती एक बॅग आहे, त्याच्यात आपला ड्रोन आहे. बघू शकतो मित्रांनो. आता आपण केलेले आहे राईड कंप्लीट अख्खी 20 किलोमीटरची. आता आपला मित्र येत आहे त्याच्यामुळे आपण कुंजरवाडी ड्रॉप घेतलेला आहे. तर आता आपण मित्र आल्यावरती त्याचा व्हिडिओ. हां तर मित्रांनो आता आपण आपली राईड केली आहेत अख्खी 25 किलोमीटर कंप्लीट. इकडं आपल्याला भेटलेला आहे आपला मित्र प्रसाद गिरी. तर आता आम्ही ब्रेक केलेला आहे काहीतरी थंड पिण्यासाठी. चला आपण अगदी अर्धा ते 1 ते 1.5 तास राईड केल्याच्या नंतर आपण एक केला होता नाश्त्यासाठीचा ब्रेक. अगदी थोडा वेळ आराम केला आणि गाणं लावून आपण निघलो पुढच्या दिशेने. मित्रांनो तर आता आपण पोचलो आहे भीमा नदीवरती. हे दौंड नदीवरचा पूल आहे. आणि मित्रांनो कुणाला माहिती आहे का की असं का बोलतात की इथून ट्रॅव्हल करत असताना की पाण्यात पैसे टाकले पाहिजे. 1 मिनटं थांबा फक्त. तर मित्रांनो आपण थांबलो होतो भीमा नदीवरती. तर असं का बोलतात की इथं आल्यावरती पैसे टाकले पाहिजे. प्रत्येक वेळेस नदीत नाही येतं. बघू शकतो व्ह्यू कसा आहे इकडे. आधी लवकर तिकडून निघलो आणि पुढे जाऊन भाईला जाऊन भेटलो आणि तिकडून निघलो भाई आणि मी घरी जायच्या दिशेने लवकर. फायनली आपण आलेलो आहे मामाच्या घरी. मम्मी कुठे? हां मग बघ आजीची शूटिंग करते आहे का. आताच आपण ड्रोन पाठवलं होतं विहिरीवरती. बघू शकतो विहिरीत बिलकुलच पाणी नाही. विहिरीतलं पाणी बघू शकता किती खोल आहे. ड्रोन बघून पण चेक केलं पण लई खोल आहे पाणी. त्यामुळे आता पोहायचा प्लॅन परत कॅन्सल झालेला आहे. तर आता बघू आता काय होते. पोहण्यासाठीच विहिरीत काय पाणी नव्हतं. मग भैयान मी निघलो 12 देण्यासाठी राहणारच. जाणार होता वरती घराकडे आणि घरी जाऊन परत जाऊन झोपणार. तसेच आपल्याला थोडंसं एडिटिंगचं वर्क आलं होतं. तेच एडिटिंगचं वर्क कंप्लीट करून घेतलं. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅक्टर घेऊन झाडं तोडायला. कुठेच झाडं तोडायचे होतं नाही काय बघितलं बचाव रे. तर मित्रांनो हे बघू शकता आता हे चालू आहे काम आणि याच्यासाठी आणलेलं आहे आपण ट्रॅक्टर आणि इकडे लावलेलं आहे. बघू शकता असे शेंडे तोडायचे दादा आपल्याला. बघू शकता इकडं चालू आहे आपलं काम. हॅलो गाईज. तर मी चालू आहे शिकणारे आज ट्रॅक्टर येत होता आपल्याला काय नाही. ब्रेक असतो इकडचा ब्रेक असतो हे असतो इकडे जावा ना गिअर माग वाढ हळू. बस ब्रेक तुला जावा. मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा कसं चालू तुमच्या भावानी ट्रॅक्टर चालवायच्या नंतर थोडंसं काम केलं. जान दो ना म्हणे. मित्रांनो बघू शकता तुम्ही मी आता चढलेलो आहे ट्रॅक्टरवरती. चढणारच आपण काहीतरी स्टंट करायचं. बघू शकता तुम्ही. यो मित्रांनो ते इकडे तयारी चाललेली आहे मासे धुयची. आणि आज आम्ही काय खाणार आहे भैया? मासे फिश. बघू शकता कसा आहे मासा. ते एकदम ताजा मासा आहे. मासे वगैरे धुवून झाल्याच्या नंतर भैयान ती गेले होते तिकडं दूध काढण्यासाठी. आपण पण जाऊन बसलो तिकडे. 5-10 मिनटं आजीपाशी जाऊन बसलोच नव्हतं काय आजीने सांगितलं आता बोकाड कापायचे. मग काय माझी खुशी गगनातच मावत नव्हती. चांगलं आहे. तोपर्यंत इकडं आलो आपण श्रीगोंद्यात आपण आलो होतो मटण घ्यायला. मटण घेऊन आपण निघलो घराकडे जाण्यासाठी. आता आज आपल्याला करायची होती बिर्याणी. श्रीगोंद्यावरून घरी आल्या मामाने लावलेलं खट टाकायला. मग काय भैयान ते खट टाकत होते आणि मी गेलो होतो वरती तोपर्यंत 12 खोलण्यासाठी. मित्रांनो आज आमचं परत काम चालू आहे. मित्रांनो इकडं आहे आपल्या आंब्याचा बाग. बघू शकता आंबे किती आलेले आहेत. चला तसंच मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आंबे. हां जसं आहे तुम्हाला आंबे इथं ही झाडे सगळे आंब्याचीच आहेत. इथं तुम्ही दिसत असेल इथं मावळाचं पण आहे. पण ती मावळ सोडल्याच्या नंतर घरचे आम्हाला सोडते. हा भाई इथं बघू शकता आंबे कसे आहेत.
अशीच भरपूर आहेत. इथं पण पिकलेले असते नौका बघू शकता तुम्ही. इकडे पिकलेले नौका सांड्या लागलेले आहेत पिकून खाली. चला टाटा भैया. पुढे भैया. हाय भैया. नाही तुम्ही साईडला इथे. अगदीच तिथून थोडंच पुढे आल्यावरती आपण टाकी फुल केली आणि निघलो डायरेक्ट पुण्याच्या दिशेने. निघल्यापासून भरपूर वेळ झालेला आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल. तसं आपलं आता किलोमीटर झालेलं आहे कंप्लीट भरपूरच सारं 55 किलोमीटरच्या आसपास आपण कंप्लीट केलेलं आहे रनिंग. आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे, हॉर्न हा बंद पडलेला आहे आपल्या गाडीचा. आता मला मे बी असं वाटत आहे की आपल्या गाडीचा फ्यूज गेलेला आहे हॉर्नचा, जेणेकरून हॉर्न वाजत नाही. आणि आपण निघल्यापासून आता झाला असेल मे बी 1 तास वगैरे काहीतरी. तर आपण भरपूर अंतर आता कवर केलेलं आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल. 6 वाजून प्लस 1 तास 20 मिनटं आसपास आपण निघलेलो झालेला आहे. आता आपल्याला जायला लागणार आहे 1 ते 1.5 तास. आता बघू आता किती वेळ लागतोय. तर आपण पुढे चालू करू आता. आणि ही काय चालू आहे आपली प्लेलिस्ट. चला आता इथून पुढं कंटिन्यू करू. अशा प्रकारे अगदी थोड्याच वेळात आपण आपली लाईव्ह केली कंप्लीट. तर भेटूया आपण अनदर व्हिडिओमध्ये. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.